नमो बुद्धाय. धम्मपद. आज आपण पाहणार आहोत 11 जरा वग्गो. जरा वर्ग. नेहमीच पेटले असताना हास्य कसले आणि आनंद कसला. अंधकाराने वेढले असताना तुम्ही प्रदीप का शोधित नाही. प्रत्येकाने प्रज्ञारूपी दिव्याचा शोध घ्यावा. हे विचित्र शरीर पहा, जे वर्णाने युक्त, फुगलेले, रोगट आणि अनेक संकल्पाने युक्त आहे, ज्याची स्थिती अनित्य आहे. अनित्य शरीराला जाणून घ्या. हे शरीर जीर्ण होणारे आहे. रोगांचे घरटे क्षणभंगूर आहे. ते ठिसूळ असल्यामुळे फुटून जाते. जीवनाचा अंत मरणाने होतो. जीवनाचा शेवट मृत्यू आहे. शरद ऋतूत फेकून दिलेल्या अपथ्यकारक भोपळ्याप्रमाणे आणि कबुतरासारखी पांढरी हाडे पाहून कोण ह्या शरीरात आसक्त राहील. हाडावर प्रेम करू नये. हे शरीर हाडांचे नगर आहे, ज्यावर मांस आणि रक्ताचे लेपन चढविलेले आहे व ज्यात जरा, मृत्यू, अभिमान व द्वेष लपून राहतात. शरीर हाडांचे शहर आहे. राजाचे सुचित्रित राजरथही जीर्ण होतात, तसे हे शरीर सुद्धा जीर्ण होते. परंतु संताचा धर्म जीर्ण होत नाही. संत संतांना हे सांगत असतात. बुद्धांचा धम्म कधीच जीर्ण होत नाही. अल्पश्रुत पुरुष बैलाप्रमाणे वाढत वाढत म्हातारा होतो. त्याचे मांसच वाढते, त्याची प्रज्ञा वाढत नाही. अल्पश्रुताचे मांस वाढते, प्रज्ञा वाढत नाही. गृहनिर्माणकर्त्याच्या शोधात अनेक जन्म संसारात एकसारखा धावत राहिलो, पण तो मला सापडला नाही. वारंवार जन्म घेणे हे दुःखमय आहे. घर बांधणाराचे नाव तृष्णा. हे गृहनिर्माणकर्त्या, आता तू मला सापडला आहेस. आता पुन्हा तू घर करू शकत नाही. तुझे सर्व वाशे तुटले आहेत. तुझे आढेही मोडले आहे. चित्तसंस्कार रहित झाले आहे. सर्व तृष्णांचा क्षय झाला आहे. घर बांधणाराचे सामान विस्कळीत झाले. ज्या मनुष्याने ब्रह्मचर्याचे पालन केले नाही अथवा तारुण्यात धन प्राप्त केले नाही, असा मनुष्य म्हातारपणी ज्या तलावातील मासे संपले आहेत, अशा तलावात बसलेल्या म्हाताऱ्या बगळ्याप्रमाणे चिंताग्रस्त असतो. वृद्धत्वात माणसे जुन्या गोष्टी आठवतात. ज्या मनुष्याने ब्रह्मचर्याचे पालन केले नाही अथवा तारुण्यात धन प्राप्त केले नाही, असा मनुष्य म्हातारपणी जुन्या धनुष्याप्रमाणे नुसत्या भूतकाळाचीच चर्चा करतो. वृद्ध काळातील पश्चाताप. या पुढील भागात आपण पाहणार आहोत 12 अत्तवग्गो, आत्मवर्ग. तेव्हा आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.